पूर्ण एपिसोड पहा झी5 वर। गणपतीची वर्गणी की काय? हो हो हो। एक दमडीही देणार नाही, कळलं ना? काकू, रोहण्या कुठे दिसत नाही? तो कामाला गेलाय, कळलं? नोकरीवर जातो तो, तुमच्यासारखा उडाण टप्पू नाही, कळलं ना? घरात बसून नसतो. आणि काय रे, तुम्हाला काही कामधंदे नाहीत का? सारखी आपली वर्गणी काय मागत बसता? अहो पण सगळ्यांनी दिले. सगळ्यांनी दिली म्हणजे काय आम्ही पण द्यायलाच पाहिजे का? हो द्या ना काकू, आपल्या चाळीचाच गणपती आहे ना. आपल्या चाळीतला गणपती, आपल्या चाळीतला गणपती म्हणून सगळ्यांकडून फक्त वर्गणी उकळत बसता. आणि करता काय रे त्या वर्गणीचं? सांगा ना, काय करता? ती हिंदी सिनेमातली नाचगाणी लावता ना? गाणी पण कसली तुमची, ते काय ते 4 बॉटल वोडका, अरे आणि ही काही गणपती समोर वाजवायची गाणी आहेत का? पार्टी अभी बाकी है, कसल्या पार्ट्या करता तुम्ही? चमचाभर तीर्थप्रसाद तरी देता का आणून? अहो पण आम्ही प्रसाद वाटतो सगळ्यांकडे. हो, आणि मग पूजेला कोणाला बसवता? जो जास्त वर्गणी देईल त्याला तुम्ही पूजेला बसवणार. तसं नाही. काय रे, काय चाललंय? नमस्कार. दूध काय आहे? वर्गणी गणेशोत्सवाची वर्गणी. अरे वा वा. अरे वा म्हणून काय सांगताय तुम्ही आणखी त्यांना? गणपतीची वर्गणी आहे, देऊया ना. काय रे, किती द्यायचे? तुमच्या इच्छेनुसार द्या ना काका. बर, हो द्या द्या द्या. कशाला द्यायला पाहिजे पण? नुसती नाच गाणी करत राहतात, रात्रभर यांचा नुसता धिंगाणा चालू असतो. असू दे ग कला, पोरांचं वय आहे, त्यांना जरा मजा करू दे. करा रे करा, मजा करा. फक्त एक लक्षात ठेवा, चाळीमध्ये आमच्यासारखी म्हातारी माणसं आहेत. कुणाच्या घरात आजारी माणसं असतील, कुणाच्या घरात विद्यार्थी, परीक्षा असतात. गोंगाट करू नका. हा, कुणाला त्रास व्हायला नको. वेळच्या वेळी ती गाणी बंद करा. हो. उत्सव आहे की नाही, मग उत्साह वाटायला पाहिजे, आनंद वाटायला पाहिजे. हो ना? हो काका, आम्ही काळजी घेऊ. किती देऊ वर्गणी? 101 रुपये देऊ? जरा 1 रुपया देतेस? आणि काका, याची तुम्हाला पावती पण मिळेल आणि शेवटी हिशोब सुद्धा. अरे वा, छान. सार्वजनिक पैसा आहे, हिशोब चोख ठेवायला हवा. या. थँक्यू काका. हो या. ऐकलत का? देवाच्या नावाखाली गोंधळ घालायचा नाही जास्त. खूप छान आहे. पण फार जास्त आवाज करू नका. नाही करणार काकू. आणि हो, दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशीचा नैवेद्य आमच्याकडून. हा, हो चालेल. आणि सजावटीसाठी काही सामान लागलं तर मला सांगा, आपल्याकडे खूप आहे, उगाच विकत आणू नका. हा, थँक्यू. अरे अरे बस 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 बस. काय अथर्व, कसा आहेस? मजेत दादा. अरे केव्हाची वाट बघतात हे तुझी. पल्लव, काय गणपतीची तयारी कशी झाली आहे? झाली आहे सगळी तयारी दादा. तू सांगितल्याप्रमाणे आपण इको फ्रेंडली गणपती आणतोय. व्हेरी गुड. आणि जमा झालेल्या वर्गणीतून अर्धी आपण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देतोय. आणि देखावा सुद्धा पर्यावरणाचाच केलाय. झाडे लावा, झाडे जगवा. मस्त मस्त, चांगलं करताय. तुझ्यामुळे श्रीदादा. अरे माझ्यामुळे काय, मला तुमचा कल दिसला म्हणून मी तुम्हाला फक्त एक कल्पना दिली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा समाजाच्या कल्याणासाठी सुरू केला. आता आपण काही पारतंत्र्यात नाही आहोत, पण ह्या उत्सवाकडे आपण ह्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, हो की नाही? आणि मुळात या उत्सवाचा कोणालाही त्रास नाही, फायदा झाला पाहिजे. अरे तुम्ही इतकी छान तरुण मंडळी आहात, ह्यात काम करताय, चांगली गोष्ट आहे. आता फक्त तुमची एनर्जी समाजाच्या कल्याणासाठी एकदा लागली ना की मग खरा फायदा आहे. अरे तुम्ही दुष्काळग्रस्तांना मदत करताय, पर्यावरणाविषयी लोकांना अवेअर करताय, साऊंड पोल्युशन करणार नाही आहात, मग झालं की आणखीन काय पाहिजे? छान छान, चांगलं काम करताय. ही तुझी 1 लाखाची पावती. पावती? हो, तू देणगी दिली होतीस ना त्याची. ओ थँक्यू. तू आणि जान्हवीताई, तुम्ही दोघांनी महापूजेला यायचं बरं का? जान्हवीताई, नक्की ना? हो नक्की.
बरं दादा आम्ही निघतो आता. हो. अरे तुम्ही काही घेतलंच नाहीत अजून. लाडू तरी घ्या. लाडू घ्या, एक एक हातात घेऊन जा बरं. घ्या घ्या. लाजू नका. बरं तुम्ही सगळ्यांनी दर्शनाला यायचं बरं का. हो हो, म्हणजे काय येणारच. हो हो. चला येतो दादा. येस, ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. श्री तू यांनाही सोडलं नाहीस. वर्गणी मागायला आली ती मुलं. मी त्यांना विचारलं त्यांचा काही उपक्रम आहे का, तेव्हा त्यांची तशी काहीच योजना नव्हती आणि म्हणून मी त्यांना ही कल्पना दिली. आणि मला खरंच वाटलं नव्हतं की ते इतक्या उत्साहाने यात उतरतील. आणि चांगलीच गोष्ट आहे ना. अरे आत्ता कॉलेजमधनं पासआउट झालेली मुलं आहेत, दुष्काळग्रस्तांना मदत करतायत, मग चांगलीच गोष्ट आहे ना. आणि मुळात मी काही त्यांना हेच करा असंच करा असं नाही सांगितलं. मी फक्त त्यांना ही कल्पना सुचवली, मार्ग त्यांचा त्यांनी शोधलाय. आणि तुम्हाला सांगतो, फक्त या एका गणेश मंडळाने नाही, सगळ्याच सार्वजनिक गणेश मंडळांनी जर समाज कल्याणासाठी काम केलं ना, तर समाजाचं खरंच खूप भलं होईल. बरं मला सांगा, आपल्या गणपतीची तयारी करायची आहे, तुमच्या वेळेचं कसं काय? गणपती बाप्पासाठी आम्ही पूर्ण वेळ अवेलेबल आहोत. हो ना. बोला तर मग, गणपती बाप्पा मोरया. आणि उशीर झालाय, दुसरा गाणं ठेवलात का मोदकाचा? ठेवला. वंच वंच वंच, हे जरा करा ना करा. अगं ओवाळणीची तयारी झाली की नाही? हो हो, अगदी तयार आहे. अगं झालं का सगळं तुमचं? हो झालं सगळं. येतील ते. जान्हवी, हे बघ, मंडळाचे 101 आणि आपल्या घरचे 21 मोदक असे वेगवेगळे. अय्या, शरयूचा फोन. अगं शरयूचा फोन. हॅलो, काय ग, आली नाहीस ना? आली असतीस तर किती बरं वाटलं असतं आम्हाला. काय ग अशी करते? हो हो आहे आई, देते 1 मिनिट. आई शरयू. हा शरयू, कशी आहेस बाळा? तिकडे नीट चाललंय ना सगळं? मी ठीक आहे. हो जान्हवी इथेच आहे का? हा ठीक. हॅलो छोटी आई. हो मी मस्त, तुम्ही कशा आहात? श्री पण मजेत आहे. नाही हो, नाही रागवलाय तो. गेला त्याचा राग. बाळ पण मजेत आहे, आठवण करताय आजीची. या आता लवकर तुम्ही. हो हो, 1 मिनिट आईना देते. अरे आम्ही सगळे रागावलोय तुझ्यावर. आली नाहीस का गणपतीला? रागवा. आणि दिवाळीच्या वेळेला जर असं केलंस ना, चांगले फटके देणार आहे बंगलोरला येऊन. थांब हिंदीकडे दे. हॅलो शरयू, व्हॉट इज दिस? गणपती कमिंग, यू आर नॉट कमिंग. दिवाळी नॉट डुईंग दिस. हा सरू. हा सरू. हा सरू इज व्हेरी बिझी ना. कॉल आफ्टर टाइम. हा शी इज ऍडजस्टमेंट फॉर मकर ना. हा मकर हा फोन. हा गणपती बाप्पा मोरया. आले सरे आण ग. हो आले आले. आला आपला इको फ्रेंडली गणपती. ये जान्हवी. हे घ्या. दे. गणपती बाप्पा मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. अरे आरती करणाऱ्यांनी सोहळ्यावरच जेवायचं असतं. ए काका प्लीज. आईला विचार. आई आई नाही रे, असं काही नसतं. आई तू पण ना. ए काका तू का मला बेबी आत्ता समजलंस का? बेबी आत्या, तुम्हाला आवडते तशी कोशिंबीर केली आहे. तुझ्या चिडण्यामुळे जान्हवीला त्रास होऊ नये याची खबरदारी घे. एवढंच तू करू शकतेस. जरा चव घेऊन बघा ना. मीठ बरोबर आहे ना तेवढं सांगा. नैवेद्याचं काय? नैवेद्य दाखवून झालाय अगं. थँक्यू जान्हवी, छान आहे खूप. मोदक देऊन आले हा मंडळाला. नैवेद्य सुद्धा दाखवला त्यांनी. आरती सुद्धा झाली. पोरं इतकी खुश झाली ना. एक महाआरती आणि एक महापूजा जान्हवी आणि श्रीच्या हातून करणार आहेत. सोसायटीमध्ये महापूजेसाठी इतकी मारामारी चालू आहे ना. प्रत्येकाला करायची असते महापूजा आणि आरती. आता बंगले आहेत आपल्या सोसायटीमध्ये 66 आणि गणपतीचे दिवस असतात 10. पुढे कुणाला मिळणार आहे आरती आणि महापूजा करायला? नशीब श्रीने त्या मुलांना मदत केली याची जाणीव तरी त्या पोराने ठेवली आहे. हे पण मला काही वाटत नाहीये त्याचं. म्हणजे जर कोणाला करायची असेल ना महापूजा किंवा आरती तर करू दे ना. पण त्यांना काय होतं, मनापासून नमस्कार करावा ते महत्वाचं. मनापासून केलेला नमस्कार हा महापूजेपेक्षा काही कमी नसतो. खरंय तुझं. देव काही कर्मकांडाचा भुकेला नाही, भावाचा भुकेला असतो. पण आईजी आता मी अन्नाचा भुकेला आहे. वाढ वाढ. चला, चला चला. आई तू श्री आणि तू जान्हवी तुम्ही पहिल्यांदा बस. चला. आणि मी तू नंतर बस ना. नंतर विंतर काही नाही. माझ्या पोटात कावळे ओरडतायत. हो मग थोडा वेळ तू ओरड त्यांच्यावर. नाहीतरी तुला कुणावर तरी ओरडायला हवं असतंच ना. ओरड. कांता उगाच फालतू जोक करू नको. आणि तुला जेवायचं नसेल ना तू नको जेव. टीव्ही बघत बस जा. मी सगळ्यांना वाढून मग जेवणार. कळलं? अहो वहिनी, माझ्या अथर्व शीर्षाची आवर्तनं व्हायची आहेत. नंतर बसते ना प्लीज प्लीज. जान्हवी बस म्हणते तर बस ना. हे आपण एकत्र का नाही बसत होत जेवायला? बसा ना. कशाला वाढायला हवं? पानं घेतलेलीत की नाही? जे हवंय ते आपण घेऊ ना आपल्या हाताने. बसा. नर्मदाला ते पटणार नाही ना. सगळ्यांना खाऊ घालायची हौस आहे ना तिला.
आई पण तुम्ही बसा ना, श्री म्हणतोय तसं. नको ग, मग ती भांडी सगळी मावत नाही टेबलवर, मग वाढून घ्यायची पंचायत होते. किती वेळ उठबस करणार? आणि भाऊजी तुम्ही आता जेवायला बसा, नाही तर शरयू फोन करून आम्हाला रागवेल. काही वहिनी. हो, आणि तुमचं जेवण झालं ना की तुम्ही आम्हाला वाढा बस. आता चर्चा नको रे. ज्यांना बसायचं असेल ते बसा आणि जेवायला सुरुवात करा पाहिजे. बसा, बसा. भूक लागलेली आहे. चला सुरू करा. अरे सुरुवात करा म्हणजे जेवायला नाही. काय माणूस आहे तू. गणपती आहे घरात ना, विसरलास? आई बघ काय. हा आई. नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. जय जय चला चला वा वा. असं करायचं नाही, मला एक वाटतंय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. करता सुखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, चंदन मागे मन कामना पूर्ती. जय देव जय देव फळात गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केसरा, हिरे जडित मुकुट शोभतो भरा, झुंझुळती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटारे कदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मला असं वाटतं की तुम्ही खरंच दोघांनी पळून जाऊन लग्न करा. लग्नाला घरून परवानगी मिळेल असं मला तरी वाटत नाही. रादर ते अशक्य वाटतंय. काहीतरीच काय श्री. मग काय करणार आहे ते दोघं? मी बोलते आईशी. खूप राडे करेल. उगाच तुला त्रास, बाबांना त्रास. आम्हाला काहीही त्रास नाही. त्रास होत नाही असं म्हटल्यानं तो त्रास व्हायचा थांबणार आहे का? तो म्हणतोय त्यात तथ्य आहे. त्रास होणार. तुला त्रास होताना बघितलंय मी, आणि ती सिच्युएशन पुन्हा निर्माण होणारच नाही असा खोटा दिलासा तू किती दिवस देणार आहे स्वतःला? इंदे तू कशाला रडतेस आता? पहिली आपल्या घरात असं कोणी चाललं ना की मला रडूच येतं.
मला पण त्याच्यामुळेच रडू आलं. अहो बहिणी, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहे, त्यात काय एवढं. हो, पुढच्या वर्षी बाप्पा सुद्धा येतील आणि बाळाच्या रूपाने माझा अमृत सुद्धा येईल. अगं बाई, अमृत म्हणजे तुमचे कैलासवासी चिरंजीव ना आई. मला आठवलं नाही म्हणून आपलं विचारलं मी. अरे जान्हवी, तू आता जाणार आहेस ना विसर्जनाला? खूप गर्दी असते, सांभाळू ना. हो, आणि खूप चेंगराचेंगरी असते ना तिथे. काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. सरे, लक्ष ठेवा जान्हवीकडे. हो. चला, झालं का कांता श्री? गणपती बाप्पा मोरया.